आमची मान्सून पिकनिक सुरू झाली होती. हॅलो गाईज, वेलकम टू मान्सून पिकनिक डे पार्ट 2. आणि आम्ही शनिवारी सकाळी असं छानपैकी फिरायला निघालो होतो. जसं मी तुम्हाला या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर वातावरण झालेलं आहे. तुमच्यापैकी कोण कोण आजपर्यंत मान्सूनच्या ट्रिपला जाऊन आलेला आहे, वॉटरफॉल बघायला जाऊन आलेला आहात, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला आता ह्या रोड्सना बघून आणि हा व्ह्यू बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच की आम्ही निघालो होतो सातारा साईडला. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच गेस करायला सांगितलेलं होतं की आम्ही कुठे निघालो आहोत. तर जाता जाता अर्थातच ब्रेकफास्ट ब्रेक तर आलाच. त्यामुळे हायवेवरच्या या श्री भैरवनाथ मिसळवाले या ठिकाणी आम्ही थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी. हे आमचं फेवरेट ठिकाण आहे. इकडची मिसळ, पोहे, साबुदाणा खिचडी आणि बटाटा वडा, वडापाव असे सगळेच पदार्थ अवेलेबल असतात आणि ते आम्हाला खूप आवडतात. त्यामुळे आम्ही इकडे थांबून नाश्ता केला आणि त्यानंतर चहा ब्रेक हा व्हायलाच हवा. मग तिकडे थांबून मी छानपैकी चहा घेतला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर आम्हाला साताराजवळ थोडंसं काम होतं, त्यामुळे आम्ही या रूटने निघालो होतो आणि हे आमचं नेहमीचंच रूट आहे. आम्ही बरेचदा या ठिकाणी जातो. त्यामुळे आमचा प्रवास असा छानपैकी सुरू झाला होता आणि मान्सूनमध्ये अशा वेळेला जायला मिळालं, तेही सकाळी सकाळी, तर कोण हा चान्स घालवणार ना. त्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण झालं आहे. मला तर काय बोलावं या व्हिडिओमध्ये तेच समजत नाही आहे. हा सगळा व्ह्यू, हे वातावरण आणि हे सगळे मस्त मस्त डोंगर, हे सगळं छान एन्जॉय करत करत आणि मस्तपैकी आमची आवडीची गाणी ऐकत ऐकत आमचा हा प्रवास छानपैकी सुरू होता. आणि मला ना डोंगरघाटातून जायला खरंच खूप आवडतं. ॲक्च्युली मला भीती पण खूप वाटते, पण ॲट द सेम टाईम हा सगळा व्ह्यू बघायचा असेल आणि पिकनिकची जर का खरी मजा करायची असेल ना आपल्याला एन्जॉय, तर आपल्याला असं घाटातूनच जायला हवं. आणि इतकं छान वाटतं वळणावळणाचा हा रस्ता आणि निशब्द होऊन जातो आपण निसर्गाच्या ह्या इतक्या सुंदर व्ह्यूच्या समोर. मान्सून वेदर जर का आपल्याला खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचा असेल ना, तर असं घाटाघाटाच्या वळणातून जाऊनच तो छानपैकी एन्जॉय होऊ शकतो. मग समोर जाऊन आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तिकडे आम्हाला ह्या अशा उकळलेल्या आणि भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिसल्या. आमचा मोह आवरला नाही आणि आम्ही तिकडनं थोड्याशा शेंगा खरेदी पण केल्या. खात खात आमचा प्रवास पुढे सुरू होता आणि आमचं साताऱ्यातलं काम झालेलं पण होतं आणि तिथून पुढे थोडंसं आम्ही अजून पुढे गेलो, कारण की आम्हाला हा सगळा व्ह्यू एन्जॉय करायचा होता. आणि जसं आम्ही सांगितलं की काम तर झालेलंच होतं, त्यामुळे आम्ही अजून थोडीशी पिकनिक मजा करत करत लाँग ड्राईव्हला मस्त निघालो होतो. येताना संध्याकाळ झाली होती, त्यामुळे आम्ही इथे चहा ब्रेकसाठी या ठिकाणी थांबलो होतो. हे पण आमचं नेहमीचं ठिकाण आहे. इकडे गाडीतून उतरून थोडेसे पाय मोकळे केले आणि मग आम्ही आमच्यासाठी चहा आणि भजी ऑर्डर केली होती. खरंच खूप टेस्टी होती. अशा प्रकारे आम्ही आमचा पूर्ण दिवस खूप छान स्पेंड केला. चहा घेऊन आम्ही निघालो ते थेट आमच्या घरीच पोहोचलो. तर अशी होती आमची वन डे मान्सून पिकनिक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.